अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आहे गुरुप्रतिपदा आणि गुरुप्रतिपदा का साजरी केली जाते, कशी साजरी केली जाते, या दिवशी भक्त कोणती सेवा करू शकता, ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. माघ कृष्ण प्रतिपदा या तिथीला गुरुप्रतिपदा असे म्हटले जाते आणि याच कारणही तसंच आहे. भगवान श्री गुरुदत्ताचे द्वितीय अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी या स्थितीला शल्यगमन केले होते. गुरुप्रतिपदा याच दिवशी श्री नृसिंह सरस्वती महाराज कर्दळी वनात गुप्त झाले. निजगमनात जाताना नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी स्वतःच्या पादुका श्री क्षेत्र गाणगापूर येथे सेवेकरता ठेवल्या. गुरुप्रतिपदेचा उत्सव श्री क्षेत्र गाणगापूरला अतिशय भव्य स्वरूपात साजरा केला जातो. श्रीचरणी अभिषेक, पूजा, नैवेद्य, पालखी असे सेवा करतात. देववाडी सोडून निघाल्यानंतर दुःखी झालेल्या 64 योगिनींची समजूत घालताना स्वामी महाराज म्हणतात, जे कोणी भक्त तुम्हा योगिनींसह आमच्या मनोहर पादुकांची मनोभावे पूजा किंवा सेवा करतील, त्यांच्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण होतील. भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज शल्यगमनापूर्वी आपल्या भक्तांना अभयवचन देताना म्हणतात, कल्पवृक्षा ते पूजोन यावे आमचे जेथ स्थान, पादुका ठेवितो निर्गुण, पूजा करावी भक्तिभावे. म्हणजेच भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी कृष्णा तीरावरील श्री क्षेत्र औदुंबर येथे एक चातुर्मास वास्तव्य झाल्यावर आपल्या विमल पादुका स्थापन करून वाडीला गमन केले होते. श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे 12 वर्ष राहिल्यावर अनेक चमत्कार केल्यानंतर त्यांनी तेथून अश्विन कृष्ण द्वादशीला श्री गुरुद्वादशीच्या मुहूर्तावर आपल्या मनोहर पादुका स्थापन करून गाणगापूरकडे प्रस्थान केले. गाणगापूर येथे 24 वर्षे वास्तव्य करून माघ कृष्ण प्रतिपदेच्या पावन तिथीला निर्गुण पादुका स्थापन करून ते लौकिक अर्थाने श्री शैल्य मल्लिकार्जुन क्षेत्री जाऊन अदृश्य झाले. गुरुप्रतिपदेला मोठ्या संख्येने भक्त गाणगापूरला येऊन स्वामींच्या पादुकांचे दर्शन घेतात. पण सगळ्यांनाच या दिवशी गाणगापूरला जाणे शक्य नसते. अशावेळी जो कोणी सामान्य दत्तभक्त आहे त्याने घरात राहून काय करावे, तर अशा सामान्य भक्तांनी गुरुप्रतिपदेच्या दिवशी कमीत कमी श्री गुरुचरित्राचा 52वा अध्याय वाचावा. सकाळी उठून अभ्यंगस्नान वगैरे करून गुरुमंत्राचा जप करावा किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा सुद्धा जप केला तरी चालेल आणि त्यानंतर गुरुचरित्राचा 52वा अध्याय वाचावा आणि आपली ही छोटीशी सेवा श्री दत्तगुरूंच्या चरणी अर्पण करावी. श्री नृसिंह सरस्वती हे दत्तप्रभूंचे तिसरे आणि श्रीपाद श्री वल्लभांचे उत्तरावतार. तेच पुढे श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज म्हणून प्रसिद्ध पावले. श्री नृसिंह सरस्वती दत्त उपासनेचे संजीवक होते. श्री नृसिंह सरस्वतींचा अवतार शके 1300 ते 1380च्या काळात झाला. श्री गुरुचरित्र हा वेदतुल्य ग्रंथ असून श्री नृसिंह सरस्वती गुरुचरित्राचे चरित्रनायक आहेत. श्री गुरुचरित्र सर्व मनोकामना पूर्ण करणारा चिंतामणीच आहे. करंग नगरातील ब्राह्मणाची सुकन्या अंबा यांचा विवाह माधव नावाच्या शिव उपासक तरुणाशी झाला. पौष शुद्ध द्वितीयेला शनिवारी मध्यान्हकाळी त्यांच्या पोटी श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी सुपुत्र रूपाने जन्म घेतला. जन्मानंतर ते बाळ रडलेच नाही आणि ओंकाराचा जप करू लागले. तेव्हा ज्योतिषांनी हा मुलगा साक्षात ईश्वर अवतार असल्याचे सांगितले. हा मुलगा श्रीहरीप्रमाणे सर्व नरांचे पाप ताप आणि दैन्य हरण करणारा होईल म्हणून याचे नाव नरहरी ठेवले. 7 वर्षापर्यंत त्यांनी ओंकाराखेरीज कोणताच शब्द उच्चारला नव्हता. मात्र मुंजीचा वेद ठरला आणि त्यावेळी बाळाने ऋग्वेदामधील मंत्राचे स्पष्ट उच्चारण केले. यजुर्वेद सामवेद म्हणून बाळाने सर्वांनाच चकित केले. काशीतील तत्कालीन सर्वश्रेष्ठ संन्यासी श्री श्रीकृष्ण सरस्वती स्वामींच्या विनंतीला मान देऊन त्यांनी संन्यास दीक्षा स्वीकारली. श्री कृष्ण सरस्वती स्वामींनी त्यांना चतुर्थश्रमाची भिक्षा दिली. त्यांच्या हाती दंड दिला. त्यांचे श्री नृसिंह सरस्वती असे नूतन नामकरण केले. पायी खंडावा, अंगावर भगवी छाटी, गळ्यावर रुद्राक्षमाळ, हातात दंड कमंडलू, मुखावर स्मितहास्य, संपूर्ण देहावर तपश्चर्याचे तेज,
हृदयामध्ये ब्रह्मानंद असलेले दत्तावतारी श्री नृसिंह सरस्वती सगळ्यांना साक्षात श्री काशी विश्वेश्वरच वाटत होते. गाणगापूर येथे श्री गुरूंनी जवळजवळ 23 वर्षे वास केला. प्रदीर्घ काळ वास्तव्य करून श्री नृसिंह सरस्वती महाराज अवतार समाप्तीची भाषा बोलू लागले. श्री नृसिंह सरस्वतींच्या आज्ञेप्रमाणे निर्वाणाची तयारी करण्यात आली. केळीच्या पानावर फुलांचे आसन रचण्यात आले. गुरुरामाच्या घोषात ते आसन नदीच्या पाण्यात ठेवण्यात आले. श्री गुरुदेवांनी त्यावर आरोहण केले. सर्व शिष्यांचे, सर्व भाविक भक्तांचे अभिवादन स्वीकारून ते प्रवाहाच्या दिशेने मार्गस्थ झाले. मार्गस्थ होताना त्यांनी सुखधामी गेल्यानंतर 4 पुष्पे प्रसाद म्हणून पाठवून देतो, असे सांगितले आणि त्याप्रमाणे पुष्पे प्रसाद म्हणून परतले सुद्धा. भीमा अमराज संगम हा गंगा यमुनेचा संगम आहे. तेथे नित्य स्नान करा. भक्ताला कल्पवृक्षाप्रमाणे फळ देणाऱ्या इथल्या अश्वत्थाची नित्य पूजा करा. या कल्पतरूच्या छायेत जो उपासना करेल तो कृतार्थ होईल, अशी अभयवाणी उच्चारून महाराज महाप्रस्थानास सिद्ध झाले. मित्रांनो, श्री नृसिंह सरस्वती म्हणजेच साक्षात दत्तांचा अवतार. तुम्ही सुद्धा दत्तांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला नक्की विसरू नका. श्री स्वामी समर्थ.